तहसील कार्यालयासमोर म्हणजे न्यायदंड अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर ते उपोषण करतात, बरोबर. तुमच्याच्यानं ह्यांची समस्या का सुटली नाही? त्यांचं जे अर्ज आलेला आहे ना, त्याच्या अर्जाचं त्यांना वेळोवेळी उत्तर दिलेलं आहे तहसील कार्यालयातून. म्हणजे तुमच्याच्यानं ह्यांची समाधान झालेलं नाही. तहसील कार्यालयातून त्यांना विषय माझ्या प्रश्नाचं उत्तर फक्त एवढंच द्या, होय किंवा नाही. तुमच्या कारवाईनं, भले ते कलेक्टर साहेबांचं असेल, SDMचं असेल, तहसीलदारचं असेल, तुमच्या कारवाईनं त्यांचं समाधान झालं नाही नाही झालेलं. म्हणून ते उपोषणला बसलेले आहे. नेमकी तुमचा परिचय काय? मी कमालवाडी गावचा रहिवासी आहे. हा. दिवणी तालुक्यामध्ये माझं गाव आहे आणि निजामी काळामध्ये आमच्या आजोबाला पट्टेदार माणसाने शासनाने जमीन दिली होती. त्या जमिनीचे तुकडे कसे ह्यांनी केले आम्हाला माहित नाहीत. त्याचं रेकॉर्ड मला मागतील तर देत नाहीत. एक मिनिट हा. साहेब मी तुम्हाला पण विचारणार आहे. हा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, मी काही फेरफार ह्यांना मागलेले आहेत. ह्यांनी मला लेखी दिलेत, हे फेरफार इथं उपलब्ध नाहीत म्हणून. जर हे लेखी फेरफार ह्यांच्याकडे आहेत का? ते जे बोलतात ते खरं बोलतात का खोटं बोलतात? तहसीलमध्ये त्यांनी जे मागणी केलीत ना, ते उपलब्ध असलेले रेकॉर्ड त्यांना दिले म्हणजे आणि जे उपलब्ध नाही ते त्यांना खरं बोलतात. हा, तुम्ही आता ते म्हणतात खरं बोलतात. जर आजो एखादा व्यक्ती आमच्या आजोबाकडून जमीन विकत घेतलेला असला किंवा दानपत्र, आंदनपत्र, गहाणखत असं काही कोणतं खत घेतलेलं असलं तर मी जमीन सोडून द्यायला तयार आहे. काय पुढे आता? त्यांच्या आजोबांना जमीन किती होती अगोदर? त्यांच्या आजोबाची जमिनीचा विषय चालू नाही, तर ते ऐका ना, ते शासनाची जमीन होती आणि शासनाने करून खायला ती जमीन दिलेली होती. त्यांचं म्हणणं काय आहे की त्यांच्या आजोबाची जमीन कोणाला विक्री केलेली नाही. त्यांच्या आजोबांना जमीन किती होती असं माझं म्हणणं आहे. किती जमीन होती? सर्वे नंबर 36 मध्ये 16 एकर, सर्वे नंबर 37 मध्ये 28 एकर, सर्वे नंबर 39 मध्ये 10.5 एकर, टोटल मिळून सनी 56 एकर जमीन होती. त्याचा रेकॉर्ड माझ्यापाशी आहे. आपण पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून याचा पाठपुरावा करणार आहे की जेणेकरून शासनाची जी जमीन आहे आणि जे अधिकारी ह्यामध्ये आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर शासकीय जमीन खरेदी विक्री केल्यामुळं त्यांच्यावर गुन्हे तर दाखल झाले पाहिजेत, पण जी काय सत्यता आहे ती सत्यता तपासूनच गुन्हे दाखल झाले पाहिजेत. हे साहेब खरे आहेत का खोटे आहेत? हे दाखव कोणतं? सर्वे नंबर 36 गुंडा बिरुधनगर, सर्वे नंबर 36 गुंडा बिरुधनगर, क्षेत्रफळ 18 एकर, सर्वे नंबर 37 क्षेत्रफळ 26 एकर 30 गुंठे, सर्वे नंबर 39 10 एकर 30 गुंठे. बरोबर बोललेत का ते? आपले नाही हे रेकॉर्ड भूमी अभिलेख कार्यालयाचा आहे. आमच्याकडे खासरा पत्रक वगैरे आहे. बरं, तुमच्याकडे खासरा पत्र आहे आणि हे भूमी अभिलेखाचा कागद आहे, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये किंवा ह्या कागदामध्ये हेराफेरी करता येते का? नाही. बरं ठीक आहे, हा कागद खरा आहे का? हा कागद खरा आहे? खरा खोटा कागद कोणता आहे? आमच्याकडचं रेकॉर्ड विषय माझा ऐकून घ्या साहेब. हा कागद हा बी खरा आहे. हा, मग आता हे जे बोलले ते खरं आहे असं तुमचं म्हणणं आहे का? हो, बरोबर आहे. तर आता ही जी कागदपत्राची पूर्तता आहे, ही कागदपत्राची पूर्तता तुमच्या माध्यमातून तहसीलदाराकडे गेलेली आहे. तहसीलदारांनी जी काही उत्तरं दिलेली आहेत थोडं विश्लेषणात्मक तुम्ही सांगितलं तर बरं होईल. मी तहसीलदार साहेब आपल्याकडे पण येणारच आहे. आता नायब तहसीलदार कांबळे साहेब या ठिकाणी येऊन बसलेले आहेत. त्यांचीही सुद्धा प्रतिक्रिया मी घेणारच आहे. नेमकं काय आता आपलं जे रेकॉर्ड आहे तहसीलचं उपलब्ध रेकॉर्ड. बरं, आता ही जी कागद आहे तो कागद शासकीय आहे? हो, शासकीय, पण त्यांच्या कार्यालयात आहे ते सुद्धा रेकॉर्ड आहे. म्हणजे हे म्हणजे बघा कशा पद्धतीनं की एखाद्या सामान्य शेतकऱ्याची पिळवणूक केली जाते, शासकीय अधिकाऱ्यांकडनं कशा पद्धतीनं दिशाभूल केली जाते की जेणेकरून सत्यता जी आहे ते कलेक्टर साहेब तुम्ही कान उघडून ऐका. कलेक्टर साहेब तुम्ही कान उघडून ऐका की सर्वसामान्य जनतेचा, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याच्या
आणि सरकारी जमीन जर त्यांना खायला दिलेली असेल तर त्या जमिनीची खरेदी विक्री कशा पद्धतीने केली जाते, नियमाला डावलून ती खरेदी विक्री केली जाते. मंडल जबाबदार अधिकारी म्हणून मंडल अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलंय की हे कासरा पाना आणि हा